प्रियानो, आजचा दिवस 21 ऑगस्ट 2020. आज लॉकडाऊनचा 150 दिवस आणि अनलॉकडाऊनचा 82nd दिवस आहे. प्रियानो, आजची शुक्रवारची बायबल स्टडीला आपण प्रारंभ करूया. द लॉर्ड गॉड ऑलमायटी इज विथ अस. द गॉड ऑफ जेकब इज आवर फोर्ट्रेस. कम अँड सी द वर्क्स ऑफ द लॉर्ड. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सन्निधीस परमेश्वर पिता, प्रभू, आम्ही आज तुझ्याजवळ येतोय. प्रभू, खास करून प्रभू बायबल स्टडी करत असताना प्रभू आम्ही तुझ्याजवळ येतो, कारण प्रभू तू तुझा ज्ञानाने तू आम्हाला संपन्न कर आणि प्रभू तू आम्हाला नवीन गोष्ट शिकव आणि प्रभू आमची आत्मिक सर्वांची वाढ होऊ दे अशी विनंती करतो. प्रभू सर्व काय प्रभू याच्यामध्ये तुझाच मान, महिमा आणि गौरव तुला प्राप्त व्हावा म्हणून ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियानो, बायबल स्टडीसाठी पहिलं पेत्रच्या पत्र त्याच्या पूर्ण 4था अध्याय आपण घेणार आहोत. लेटर ऑफ फर्स्ट पीटर चॅप्टर 4 आणि आपण 2 भागमध्ये घेणार आहोत. पहिले भाग वचन 1 ते 11. Therefore, since Christ suffered in his body, arm yourself also the same attitude, because he who suffered in his body is done with sin. As a result, he does not leave rest his earthly life for evil human desires, but rather for the will of God. For you have spent enough time in the past doing what pagans chose to do, living in debauchery, lust, drunkenness, orgies, carousing, and detestable idolatry. They think it strange that you do not plunge with them into the same flood of dissipation. They heap abuse on you, but they will have to give account to him who is ready to judge the living and the dead. For this is the reason the gospel was preached even to those who are now dead, so that they might be judged according to people in regards to the body, but live according to God in regards to the spirit. The end of all things is near. Therefore, be clear-minded and self-controlled, so that you can pray. Above all, love each other deeply, because love covers over a multitude of sins. Offer hospitality to one another without grumbling. Each one should use whatever gift that they have received to serve others faithfully, administering God's grace in various forms. If anyone speaks, they should do it as one speaking with the word of God. If anyone serves, they should do it with the strength of God provides, so that in the things God may be praised through Jesus Christ. To him be the glory and power forever and ever. Amen. प्रियानो, या शास्त्रभागमध्ये पेत्र लोकांना सांगत आहे की आपल्याला खूप दुःखमधून पसार व्हायच्या आपल्याला हे आवश्यकता आहे. It is for all the people to undergo the period of suffering. आणि पेत्र खास करून बोलत आहे की आपल्याला परीक्षा आणि परीक्षण आपल्या जीवनामध्ये येईल. ट्रायल्स अँड टेम्पटेशन, आणि ते आपल्या जीवनामध्ये परीक्षा आणि परीक्षण किंवा ट्रायल्स अँड टेम्पटेशन आपल्या जीवनामध्ये येतं. ते आपल्याला स्ट्रॉंग करतं आहे प्रियानं, आपल्याला दृढ करतं आहे आणि आपल्याला पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या सर्व समस्यांवर आपण विजय प्राप्त करू. त्यासाठी हे परीक्षण किंवा परीक्षा ते महत्त्वाची आहे, पेत्र बोलत आहे. प्रियानो, असं बोलत असताना पेत्र बोलत आहे पुढे की वासना, दारू, वासना, व्यसन, मूर्तीपूजा हे सर्व जे पाप आहे, जे त्या खास करून त्या अन्य जाती लोकांना सांगत आहे की पहिले तुम्ही मूर्तीपूजा करत होते, दारूचं व्यसन करत होते, वासना तुमच्या मनामध्ये होती, ध्येयाची वासना, हे सर्व तुम्ही थांबून घ्या. कारण रोमकरास पत्र याच्या 6वा अध्याय याच्याप्रमाणे बोलतो की तुमचा बाप्तिस्मा झालेला आहे आणि तुम्ही
पापसाठी मरण पावलेले आहे, परंतु ख्रिस्तासाठी तुम्ही जिवंत आहात, चांगले कृत्य करण्यासाठी तुम्ही जिवंत आहात. अकॉर्डिंग टू रोमन्स चॅप्टर 6, according to the baptism, you are dead to all sinful life, but you are alive for Jesus Christ and for doing good things, असं पेत्र बोलत आहे. प्रियानो, तो पुढे बोलतो की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचा नमुना तयार केलेला आहे. जीसस हॅज सेट हिज ओन एक्झाम्पल, आणि त्यांनी जीवन जगून त्यांच्या जीवनामध्ये पाप नव्हतं. त्यांनी जीवन जगलेलं आहे पृथ्वीवरचा, परंतु त्यांच्या जीवनामध्ये पाप नव्हतं. असं शिक्षण तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताकडून घ्यायचं आहे, आणि असं प्रभू येशू ख्रिस्तासारखं जीवन तुम्हाला आणि मला जगायचं आहे. पुढे बोलतोय प्रियानो, द स्टेटमेंट आहे, द गॉस्पल इज प्रीच्ड टू द डेड. याचे मिनिंग आहे मृत्यू पावलेले लोकांसाठी सुवार्ता गाजवली गेलेली आहे मराठीमध्ये. त्याच्या दोन अर्थ आहे की जे लोक पापमध्ये मृत्यू पावलेले आहे, पाप म्हणजे मरण, आणि त्याच्यामधून आपल्याला जीवन प्राप्त व्हावं, ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेलो तर आपल्याला जीवन प्राप्त होतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तामध्ये, वचनमध्ये सामर्थ्य आहे, हे सर्व सांगत आहे. दुसरा अर्थ प्रियानो, मरण म्हणजे की जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरा आगमन झाला त्याआधी जे मरण पावलेले आहे त्यांना सुद्धा देवाचा वैभव त्यांना प्राप्त होईल. The people who have died before the second coming of Jesus Christ, they will also be part of God's glory. आणि प्रियानो, त्या पूर्वीच्या नवीन कराराचे लेखक सर्वांच्या मनमध्ये असं होतं, जसं प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान मृत्यूमधून झाला तिसऱ्या दिवशी, आणि 50व्या दिवशी 40व्या दिवशी त्याचा स्वर्गरोहण झाला, आणि 50व्या दिवशी प्रभू येशू पवित्र आत्मा आला. आणि तसंच त्यांना असं वाटत होतं, नवीन कराराचे लेखकांना, द रायटर्स ऑफ द न्यू टेस्टमेंट, दे वर अंडर द इम्प्रेशन की प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन तसंच, दुसरं आगमन ते तसंच इतकंच लवकर होणार आहे, आणि त्यांच्या पिढीमध्ये, त्यांच्या जनरेशनमध्येच प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरं आगमन होणार आहे. आणि हे मनामध्ये धरून सर्व लेखक लोकांना सावध करण्यासाठी ते लोक प्रयत्न करत आहे. प्रियानो, पेत्र बोलतोय की यू शूड डू एव्हरीथिंग इन प्रॉपर प्रपोर्शन. सर्व काही व्यवस्थामध्ये, सर्व काही नियंत्रणमध्ये ठेवून सगळं आपल्याला करायची गरज आहे. आणि जेव्हा आपण प्रार्थनामध्ये जातो आणि देवाकडे जातो, आपल्याला प्रभू आपल्याला सर्व सामर्थ्य देईल. आणि जे देवाने व्यवस्था स्थापन केलेली आहे त्यामध्ये देव प्रार्थनेद्वारा, त्याच्या वचनेद्वारे, पवित्र आत्म्याच्या सहाय्याद्वारा देवाने आपल्याला जे जागा प्रस्थापन केलेली आहे ते प्रभू आपल्याला सहाय्य करणार आहे. पुढे प्रियानो, तो बोलतोय पेत्र की ख्रिस्ती लोकांनी शिल्लक गोष्टीमध्ये त्यांनी मन लावू नये. युजलेस थिंग, दे शुड नॉट पुट देअर माइंड्स इन द युजलेस थिंग्स, आणि दे शुड नॉट डू एनिथिंग इरिस्पॉन्सिबल. आणि इरिस्पॉन्सिबली आपण काहीतरी करावं तसं करू नये. आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा तो बोलतो की प्रार्थना आपण करत जावं. प्रार्थनाने सर्व चांगला देव प्रभू आपल्या जीवनामध्ये घडवून आणणार आहे. पुढे तो आणखीन एक पॉईंट बोलतो पेत्र की तुम्ही एकमेकांवर खरी प्रीती करा. आणि प्रोवर्ब 10 त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये त्यांनी विचार घेतलेला आहे, इट इज इझी वेन वी लव अदर्स, इट इज इझी टू फॉरगिव्ह. जेव्हा आपण एकमेकांना प्रीती करतो तेव्हा एकमेकांना क्षमा करणं ते सोपं होऊन जातं. आणि आपण जेव्हा लोकांना प्रेम करतो तेव्हा सर्व जे त्यांची चूक आहे ते कवर होऊन जाते. लव कवर्स ऑल द ऑफेन्सेस, असं या दोन विचार मनामध्ये घेऊन पेत्र बोलत आहे की तुम्ही इथे लिहिलेलं आहे, लव ईच अदर डीपली, खूप तुम्ही दृढ एकमेकांबरोबर प्रीती करा. त्यानंतर पुढच्या पॉईंट बोलतो की तुम्ही आदरातिथ्य म्हणजे हॉस्पिटॅलिटी करा. प्रियानो, त्या काळामध्ये जग खूप छोटं होतं. त्या काळामध्ये हॉटेल आणि लॉज आणि हे सगळं व्यवस्था त्या काळामध्ये नव्हती. परंतु त्या काळामध्ये खूप लोक ट्रॅव्हल करून सुवार्ता गाजवत होते. दे वर कॉल्ड ट्रॅव्हलिंग मिशनरी.
ते ट्रॅव्हल करणारे मिशनरी लोक होते आणि ते लोक प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवत होते, शुभवर्तमान गाजवत होते. आणि त्यांना राहायसाठी त्यांना घर तुम्ही ऑफर करा, खायसाठी तुमच्या भोजन वगैरे करा, आणि याला आदरातिथ्य किंवा हॉस्पिटॅलिटी बोलत आहे. आणि तुम्ही तुमच्या घर आणि तुमच्या घराचं भंडार त्यांच्यासाठी ओपन ठेवा आणि देव तुम्हाला आशीर्वाद देईल, असं पेत्र बोलत आहे. दुसरं असं पण आहे प्रियानो, त्या काळामध्ये जसं आजच्या काळामध्ये प्रियानो आपण जे बिल्डिंग आहे चर्च बिल्डिंग, तसं त्या काळामध्ये अर्ली चर्चमध्ये ते बिल्डिंग नव्हतं, ते कोणाच्या विश्वासू किंवा बिलिव्हर्सच्या घरामध्येच जे लोक स्वतःचं घर प्रार्थनेसाठी उघडा ठेवत होते, त्या घरामध्येच ते लोक सहभागिता होऊन प्रभूच्या स्तुती महिमा करायचे. दे यूज्ड टू वर्शिप गॉड द प्लेस ऑफ वन ऑफ द बिलिव्हर्स. आणि पुढे प्रियानो बोलतोय की जसं देवाने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दान दिलेले आहे, गॉड इज गिवन यू डिफरंट गिफ्ट्स, आणि तुम्हाला टॅलेंट्स दिलेले आहे, त्याप्रमाणे जे लोक सुवार्ता गाजवू शकतात किंवा चांगलं शिक्षण देऊ शकतात त्यांनी शिक्षण द्यावं, जे लोक सेवा करू शकतात त्यांनी सेवा करावी. सगळं काही एका व्यक्तीने सगळं काही करून टाकावं असं तो बोलत नाही. म्हणून तो इथे या गोष्टीवर भार ठेवत आहे की ज्यांना जे रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे आणि सर्व काही काम वाटून घेऊन सगळं देवाची आणि लोकांची सेवा करावी, असं या गोष्टीवर पेत्र भार ठेवत आहे. आणि प्रियानो तो बोलतोय की जेव्हा आपण देवाची आपण सेवा करतो, लोकांची सेवा करतो, तर देवाच्या महिमा होतो. when we serve people and when we serve God we glorify God. हे विचार सांगत आहे प्रियानो. पुढचा भाग प्रियानो वचन 12 ते शेवटपर्यंत. Dear friends, do not be surprised at the painful trial that you are suffering as though something strange were happening to you, but rejoice that you participate in the sufferings of Christ, so that you may be overjoyed when the glory is revealed. If you are insulted because the name of Jesus Christ, you are blessed, for the spirit of the glory of God rests on you. If you suffer, it should not be as a murderer or a thief or any other kind of criminal or even as a meddler. However, if you suffer as a Christian, do not be ashamed, but praise God that you begin the family of God. And if it begins with us, the outcome will be for those who do not obey the gospel of God. And if it is hard for the righteous to be saved, what will become of the ungodly and the sinners? So then, those who suffer according to God's will should submit themselves to their faithful Creator and continue to do good. पूर्ण या भागामध्ये पेत्र खास करून जे अन्य जातीचे लोक किंवा जेंटाईल, जसं की आपण आहोत, आपण यहुदी नव्हे परंतु आपण नॉन यहुदी आहोत, अन्य जातीचे किंवा जेंटाईल लोक आहोत, त्यांना तो सावध करत आहे, त्या पूर्वीच्या चर्चच्या लोकांना आणि आज तुम्हाला आणि मला सावध करत आहे. तो बोलतोय की ख्रिस्ती जीवन हे सरळ जीवन नव्हे. द ख्रिश्चन लाईफ इज नॉट अ इझी लाईफ टू लिव्ह. आणि त्याच्यामध्ये खूप समस्या आणि खूप छळ होणार आहे, खूप समस्या. देर विल बी लॉट ऑफ सफरिंग्स अँड पर्सिक्युशन फॉर द ख्रिश्चन पीपल दॅट पीटर इज कॉशनिंग. आणि तो या जे डिफिकल्ट सब्जेक्ट त्यांनी घेतलेला आहे प्रियानो. स्कॉलर्स बोलत आहे की पेत्राने एक डिफिकल्ट विषय त्यांनी घेतला आहे, ते आहे दुःख सहन करणे, समस्या सहन करणे. आणि इथे पेत्र बोलत आहे की आपल्यावर जे छळ होत आहे, पर्सिक्युशन होत आहे, ते एक तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आपल्या विश्वासाची परीक्षा आहे. इज अ टेस्ट फॉर अवर फेथ. वेन देर इज पर्सिक्युशन और छळ, इट इज द टेस्टिंग ऑफ अवर फेथ. आणि आपला विश्वासाची परीक्षा होत आहे. प्रभू येशू ख्रिस्त या परीक्षामध्ये पसार झालेले आहे, पास झालेले आहे. सर्व त्रास प्रभू येशू ख्रिस्तांनी सहन केलेले आहे. हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सर्व त्यांनी त्रास सहन केलेले आहे. आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक नमुना प्रभू येशू ख्रिस्तांनी सेट केलेला आहे. आणि तसं विचार धरून तो बोलत आहे, जसं प्रभू येशू ख्रिस्तांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं की तुमच्या क्रूस उचलून प्रत्येक दिवशी माझ्या मागे तुम्ही चाला, माझ्या मार्गामध्ये.
कॅरी युअर ओन क्रॉस डेली अँड वॉक इन द पाथ ऑफ गॉड. आणि असं आपण ह्या सर्व छळ आणि सर्व दुःख आणि परेशानीमधून आपण प्रभूच्या मार्गामध्ये चालतो आहे. तर प्रियानो, आपण प्रभूच्या दुःखामध्ये आपण सामील होत आहोत. तसं त्याची स्वतःची आपण तयारी सेल्फ विलिंगली, कोण जोर जबरदस्ती करून आपल्याला त्रासमध्ये टाकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा आपल्याला जबरदस्ती करत नाही, परंतु ते आपल्याला प्रभूच्या दुःखामध्ये आपल्याला स्वतः व्हॉलंटिअर करावं लागणार आहे. कोणी सांगितलं म्हणून आपण जाऊ नये. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वचनमध्ये जबरदस्ती करत नाही. द लॉर्ड नेवर फोर्सेस us to do anything but expects that we should do all willingly. आपण स्वैच्छिक पणे प्रभूच्या मार्गामध्ये चालवावा. प्रियानो, आपण छळ किंवा पर्सिक्युशन सहन करतो हे देवाचं गौरव होतो प्रियानो आपल्याद्वारे. वेन वी पास थ्रू द पर्सिक्युशन वी ग्लोरिफाय गॉड, आणि प्रभूच्या महिमा होतो प्रियानो. आणि नक्कीच प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये तुम्हाला आणि मला मुकुट देणार आहे. जीसस इज श्योरली गोइंग टू रिवॉर्ड अस विथ द क्राउन फॉर यू अँड मी. एव्हरीबडी इज गोइंग टू बी रिवॉर्डेड द क्राउन. आणि निर्गम याचं पुस्तक त्याच्या 16वा अध्याय आणि निर्गम याचं पुस्तक त्याच्या 29 अध्याय, एक्सोडस 16 अँड एक्सोडस 29 मध्ये ग्लोरी ऑफ गॉड रेस्टेड ऑन माउंट सायनाय ओव्हर मोझेस अँड द पीपल ऑफ इस्रायल. प्रभूच्या महिमा सिनाय पर्वतवर मोशे आणि इस्रायल लोकांवर स्थायी झाला. आणि नंतर बघतो की प्रभूच्या गौरव प्रभूच्या मंडपमध्ये स्थायी झालेला आहे. द ग्लोरी ऑफ गॉड फिल कम्प्लिटली द टेबलनेकर अँड द आर्क ऑफ द कमिनेंट. करार कोश आणि जे मंडप, पवित्र मंडप, याच्यामध्ये प्रभूच्या गौरव भरून गेलेला आहे प्रियानो. हे उद्देश बघतो प्रियानो. जेव्हा आपण छळमधून पसार होतो तेव्हा आपलं प्रभूच्या महिमाने आपण भरून जातो प्रियानो. आणि आपल्याला दिसत नाही, परंतु प्रभूच्या महिमा ने आपला घर परिवार आणि आपली मंडळी आणि आपला ख्रिस्ती समाज आणि हे पूर्ण विश्वभराचे लोकांना प्रभूच्या महिमाचा अनुभव होईल प्रियानो. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे सर्व सहन करावं लागेल विदाऊट ग्रम्बलिंग. आपल्याला काही कुरकुर न करता आपल्याला सर्व काही सहन करायचं आहे प्रियानो. मी पण आज बायबल स्टडी करत आहे. मला पण दुःख आणि समस्यामधून पास होताना मी माझ्या फॅमिलीबरोबर, खास करून आशाबरोबर मी शेअर करतो की असं दुःख आलेलं आहे, दुःखी होऊन जातो, परेशानी होतो. परंतु प्रियानो, आपल्याला प्रभूचं वचन आपल्याला सामर्थ्य देत आहे, आपल्याला प्रोत्साहन देत आहे प्रियानो, की प्रभू त्याच्या महिमाने आपल्याला भरून टाकणार आहे. जसं प्रभूच्या मंडपने प्रभूच्या महिमाने भरून गेलेलं आणि करार कोश महिमेने भरून गेलेलं, सिनाई पर्वत आणि मोशे आणि इस्रायल लोकांवर प्रभूच्या महिमा आलेला आहे, तसं गौरव आपल्यावर येणार आहे प्रियानो. त्याच्यासाठी तो पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याला पेत्र इथे सांगत आहे प्रियानो. प्रियानो, पुढे तो पेत्र संदेश देत आहे की ख्रिस्ती लोकांनी सर्व चांगले कृत्य करण्यासाठी त्यांनी कंटिन्यू करावं. ख्रिश्चन पीपल शुड कंटिन्यू टू डू गुड. आणि काय पण समस्या आपल्या जीवनामध्ये आहो प्रियानो, काय पण समस्या, व्हॉट एव्हर द डिफिकल्टी, आपण सोडून देऊ नये, नेवर क्विट. परंतु आपण पुढे जाऊ. प्रभू आपल्याला सामर्थ्य देईल, शैतानावर विजय देईल, सर्व परेशानावर प्रभू विजय देणारा परमेश्वर आहे, असं पेत्र त्याच्या वचनमध्ये सांगत आहे. प्रभूच्या वचन आपल्याला आलेलं आहे. प्रियानो, ख्रिस्ती लोकांनी देवाला समर्पित करावं. ख्रिस्ती लोकांनी देवाला स्वतःला समर्पित करावं. कारण जेव्हा आपण देवाला समर्पित करतो स्वतःला, तर देव आपल्याला विजयवंत करतो. गॉड विल नेवर पुट अस टू डिफीट, but God will always give us victory. God will never fail us, but Lord will always give us the victory, असं प्रभूचे वचन सांगत आहे. आणि प्रियानो, लूक शुभवर्तमान त्याचा 23वा अध्याय, प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, हे पिता परमेश्वर, तुझ्या हातामध्ये माझा आत्मा सुपूर्द करतोय. ओ फादर गॉड ऑलमायटी, इन टू युअर हँड्स डू आय कमिट माय स्पिरिट. आणि त्या उद्देशाने प्रियानो पेत्र
प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य होता आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन आपल्यासमोर सादर करत आहे आणि आपल्याला प्रभू त्रिएक परमेश्वर जवळ आपल्याला स्वतःला समर्पित करायची गरज आहे प्रियानो, असं प्रभूच्या वचन आपल्याला सांगत आहे प्रियानो. शेवटचं पॉईंट बोलतो की आपण विश्वासू राहू, कारण आपला त्रिएक परमेश्वर आपला सर्जनहार आहे, सर्व काही या जगाची रचना करणारा परमेश्वर आहे आणि आपले चांगले कृत्य करत जाऊ. कंटिन्यू टू डू आवर गुड वर्क. एकदा चांगलं कृत्य केलं आणि पूर्ण आयुष्यभर त्याचे आपण क्रेडिट घ्यावं असं प्रभूचे वचन सांगत नाही, परंतु आपले जे कृत्य आपल्याला जे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे, आपल्याला ही संधी मिळालेली आहे, त्या प्रत्येक संधीला आपण सदुपयोग करून चांगले कृत्य करावे असं पेत्र आणि प्रभूचे वचन तुम्हाला मला सांगत आहे प्रियानो. कोविड-19च्या पॅन्डेमिकच्या महामारीवरून आपण पास होत आहोत प्रियानो, आणि आपण चांगले कृत्य करत जाऊ, प्रभूच्या महिमा करू, चांगले कृत्य करू, जसं करून प्रभूच्या महिमेने आपलं परिवार आणि आपले सर्व पृथ्वीचे लोकांवर प्रभूच्या महिमा यावं. आणि हे जे कोविड-19 महामारीपासून देवाने सर्वांना वाचवावं आणि देवाचं महिमा व्हावं, हीच माझी प्रार्थना आहे. प्रभू करो आजचा आशीर्वाद तुम्हाला आणि मला, असं आपण प्रार्थना करूया. पवित्र सनाधीस परमेश्वर पित्या, आम्ही तुझा आभार व्यक्त करतोय प्रभू. आजच्या शुक्रवारची बायबल स्टडीला प्रभू तू आशीर्वादित केलेलं आहे प्रभू. तुझ्या पवित्र वचनाद्वारे तू आम्हाला प्रेरणा दिलेली आहे प्रभू. नवीन गोष्ट तू आम्हाला शिकवलेली आहे आणि प्रभू जे गोष्ट आम्हाला माहीत आहे ते पुन्हा एकदा तू आम्हाला आठवण करून दिलेली आहे. आणि प्रभू तू आमच्या सर्जनहार आहे, तू आम्हाला निर्माण केलेले आहे आणि सर्व मान महिमा आम्ही तुला द्यावं. आणि प्रभू सर्व जे आम्हाला संधी मिळालेली आहे ते संधीमध्ये प्रभू आम्ही चांगले कृत्य करावे आणि करत जावे आणि प्रभू तुला गौरववान करू, अशा आमच्या प्रयत्नाला तू आशीर्वादित कर प्रभू. आम्ही तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो आणि सर्व काही मान महिमा आणि गौरव तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये सुपूर्द करतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून आहे, आमेन. प्रियानो, आपण प्रभूंनी शिकवलेली प्रार्थनामध्ये जॉईन हो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझी इच्छाप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज समाज दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमचे अपराध तू क्षमा कर. आम्हाला परीक्षित आण नकोस, पण आम्हाला सर्व वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे, आमेन. प्रियानो, आता आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आता आणि सर्वदा आपला सर्व प्रियजनांबरोबर राहो, आमेन. प्रियानो, प्रेज द लॉर्ड अँड गॉड बी विथ यू.